जेवणात कितीही चांगले पदार्थ असले, पंचपक्वान्न जरी असले, तरी चटण्या असल्याशिवाय आपलं जेवण काही पूर्ण होत नाही. नमस्कार मंडळी, मी अश्विनी. आज तुमच्याबरोबर 4 ते 5 चटण्यांची रेसिपी शेअर करते, ज्या घरगुती आहेत, 5 मिनिटात बनवून तयार होतात आणि शरीरासाठी फायदे म्हणाल तर अमाप फायदे आहेत. सगळ्यात आधी ही जवसाची चटणी. जवस छानपैकी स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे दगड वगैरे नाही ना बघायचं. आणि थोडेसे तीळ स्टार्टिंगलाच टाकायचे आणि छान भाजून घ्यायचं. हे बघा असं उडायला तयार झाले, सुरुवात झाली की साईडला काढून घ्यायचं, जेणेकरून हे थंड होईल. आता भरपूर लसूण सोलून घ्यायचा. यामध्ये ना फॉलिक ॲसिड खूप जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे केसांसाठी आवश्यक असणारे घटक यामध्ये आहेत, जे आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी खूप जास्त चांगले आहेत. केसच काय, स्किनसाठी, हाडांसाठी सुद्धा जवस खूप चांगला आहे. आता हे थंड झाल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट, मीठ आणि भरपूर असं लसूण घातलाय. आता लसूण आणि जिरे आहेत, त्यामुळे हा खमंगपणा खूप छान येतो. मिक्सरमध्ये वाटून घ्या किंवा खलबत्त्यात वाटा. आणि जर जास्त फटफटीत झाली असेल तर मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवा, मग त्याला तेल सुटेल. आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा. जेवताना दररोज 1 चमचा खाल्ला तरी तुमच्यासाठी इनफ आहे. आता इथे बघा माझ्याकडे 3-3, 4-4 भरण्या आहेत, ज्या मी लोणचं करून ठेवलेलं आहे आणि दररोज 1 घेते. आता वळूयात दुसऱ्या चटणीकडे. ही बघता क्षणी तुम्हाला असं वाटेल, अरे हे काय दिसतंय, पण ही आहे कढीपत्त्याची चटणी. कढीपत्ता शरीरासाठी खूप जास्त चांगला आहे. स्किन म्हणा, हेल्थ म्हणा, हार्ट हेल्थ म्हणा, खूप चांगला आहे. कढीपत्ता आधी स्वच्छ करून घ्यायचा. इथे मी शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, एक छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. अर्धी वाटी घेतली. कढीपत्ताही छान भाजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर सुकं खोबरं घ्या किंवा इथं खोबऱ्याचा किस होता, मी किस भाजून घेतलाय. कढीपत्ता हाताने असं ना चुरगळला गेला पाहिजे इथपर्यंत भाजायचा. त्यानंतर थोडेसे धने घ्यायचे, 1-2 चमचे धने, 2 चमचे जिरे घ्यायचे. भरपूर लसूण घालायचा. ह्याला सुद्धा 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. थोडासा वास यायला लागला ना की बस. आता हे सगळे जिन्नस एकत्र काढायचे, थंड करायला ठेवायचे. या चटणीचे इतके फायदे आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही. थोडेसे यामध्ये तीळ जरी घातलं ना तरी अजून जास्त हितकारक होते. आता इथे बघा मी जिरे पावडर, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतला. बस, तुमची ही कढीपत्त्याची चटणी तयार झाली. आता ही चपाती बरोबर खा, भातावर टाकून खा किंवा मुरमुरे पोह्यामध्ये जरी तुम्ही टाकून खाल्लं तरी 1 नंबर लागते. लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. आता वळूयात तिसऱ्या चटणीकडं. ही आहे आपली नारळाची चटणी, म्हणजे खोबऱ्याची चटणी. आता ही बनवायला अतिशय सोपी आहे. म्हणजे सगळ्या चटण्यांमध्ये ना ही चटणी सगळ्यात जास्त सोपी आणि माझी फेवरेट आहे. सुकं खोबरं घ्यायचं आणि त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. खोबरं आता केसांसाठी, शरीरासाठी किती चांगलं आहे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं खोबरं घ्यायचं, लांब लांब चिरायचं. याच्यातही भरपूर लसूण घालायचा. लसूणही शरीरासाठी खूप जास्त चांगला आहे आणि प्रत्येक चटणीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण लसूण वापरलेलं आहे. खोबरं इथं आधी मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं. त्यानंतर लसूण, लाल तिखट, थोडेसे जिरे आणि मीठ घालून पुन्हा फिरवून घेतलं, म्हणजे तुमची लसणाची चटणी तयार. बघितलं मंडळी, सगळ्या चटण्या किती सोप्या आहेत. अगदी 1-2 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. हे असे तुम्ही 3-4 बॉक्स जरी बनवून ठेवले ना सगळ्या डब्यांमध्ये, दररोज 1 चमचा जरी खाल्लं ना, खूप तुमच्यासाठी हितकारक आहे. आणि आता शेवटी सगळ्यात फेवरेट, सगळ्यांची फेवरेट शेंगदाणा चटणी. आता याचे बेनिफिट असे फार काही नाही आहेत. शेंगदाणे आजकाल जे फॅड आलेलं आहे, शेंगदाणे म्हणजे प्रोटीनसाठी शेंगदाणे खा, शेंगदाणे खा. तर हे आपलं घरगुती प्रोटीन आहे, जे वर्षानुवर्ष आपण खात आलेलो आहेत. शेंगदाणे खरपूस मस्त भाजून घ्यायचे, साल काढायची. आता इथं आमच्या आईने उकळामध्ये केलं होतं, तर जिरे पावडर, लाल तिखट, मीठ घालून त्यांनी मस्त टेचून घेतलं होतं. या उकळातल्या ज्या चटण्या असतात ना, खरंच या चटण्यांची चव कशालाच नाही. मिक्सरमध्ये कितीही फिरवलं ना त्या चटण्यांना तशी चवच येत नाही. हे बघा, याच्यातही भरपूर लसूण आहे आणि आमच्या आईंना अशीच उकळातलीच चटणी आवडते. मस्तपैकी टेचून घ्यायचं उकळामध्ये सगळं टाकून. आई तोपर्यंत टेचतात ना, म्हणजे नंतर ह्याला अक्षरशः तेल सुटतं. म्हणजे जेव्हा डब्यात आम्ही ही चटणी ठेवतो ना, पूर्ण ह्याचं तेल सुटतं चटणीचं, इतके भारी लागते. आणि ही चटणी आम्ही जवळपास 6 महिने ठेवतो. म्हणजे मी दुबईला येताना घेऊन येते. जवळपास 6 महिने, 8 महिने ही चटणी मस्त राहते, काहीसुद्धा खराब होत नाही. आणि बघा, सगळ्या चटण्या तयार झाल्यात. तुम्ही सुद्धा बनवा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. सबस्क्राईब करायला विसरू नका.